भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार. तर तुमचं आमच्या या स्वामीमय चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कधी असं वाटतं का तुम्हाला की आभाळ फाटून पडावं आणि त्यातून कुणीतरी आपल्याला जवळ घ्यावं, आपलं दुःख, आपली वेदना, आपल्या मनातलं सगळं काही न बोलता त्यानं समजून घ्यावं आणि फक्त एक शब्द सांगावा की मी आहे. हे शब्द कुणीही सहज बोलू शकत नाही, पण स्वामी समर्थ माऊली आपले मात्र हे शब्द केवळ बोलत नाहीत, तर ते जगवतात. आपल्या पृथ्वीवर लाखो जीव आहेत. प्रत्येक जण काहीतरी मागतो, काहीतरी शोधतो. कुणाला सुख हवंय, कुणाला पैसा, कुणाला प्रेम. पण काही निवडक जीव असे असतात जे काहीच मागत नाहीत, फक्त डोळ्यातून विचारतात, कुणीतरी आहे का माझ्यासाठी? आणि जेव्हा हा शांत प्रश्न निशब्द आसमंतात पोहोचतो, तेव्हा स्वामी समर्थ माऊली त्याचं उत्तर बनतात. तर या काळात अनेक राशी वेगवेगळ्या संघर्षातून जात होत्या. कुणी कामाच्या धकाधकीत हरवलं होतं, कुणी नात्यांच्या तुटलेल्या गाठीने गहिवरलं होतं, कुणी आयुष्याच्या अपयशामुळे गुडघ्यावर आलं होतं. पण आता एक वेगळं तेज आकाशातून उतरू लागलं आहे. तर स्वामींनी स्वतःच्या कृपेने या 4 राशी निवडल्या आहेत, ज्यांचं दुःख आता संपणार आहे आणि त्यांचं आयुष्य एका नव्या आनंदाने फुलणार आहे. तर या 4 राशींसाठी आकाश वेगळं दिसेल. प्रत्येक सकाळ एक नवा किरण घेऊन येईल आणि प्रत्येक रात्री झोपताना तुमच्या मनात शांततेचा एक गूढ स्पर्श होईल. बोलता येणार नाही, पण आतून जाणवत राहील, स्वामी तू आहेस. चला पाहूया, तर त्या अशा कोणत्या आहेत भाग्यशाली राशी, त्या ज्या निवडत निवडत केल्या आहेत आपल्या स्वामी समर्थांच्या हातून, नजरेतून आणि त्यांच्या कृपेच्या संकल्पातून. तर पहिली रास आहे कर्क राशी, ज्यांचं हळवं अंतकरण आणि आता त्यांचं स्वप्न साकारणार आहे. तर कर्क राशीच्या लोकांनी आतापर्यंत अनेक गोष्टी गमावल्या आहेत. नात्यांचं दुःख, घरातली तणावपूर्ण शांतता, मनातलं अस्वस्थ थांबणं. कुठे ना कुठे हृदय रोजच कोलमडत होतं. ते फार बोलत नाहीत, पण त्यांच्या डोळ्यामध्ये एक अनाम दर्द असतो, ज्याला शब्द लागत नाहीत. ते झोपताना विचार करत राहतात की हे दुःख कधी संपेल. आणि अशाच एका रात्री जेव्हा सगळं गारठलेलं असतं, तेव्हा स्वामी त्यांच्या मनात शांतपणे उतरतात. तर स्वामींनी कर्क राशीला आता स्वतःच्या उभेत घेतलं आहे. आता नात्यांचं गूढ हळूहळू सुटेल. घरातली खिन्नता आनंदात बदलणार आहे. तुमची अडकलेली कामं सहज मार्गी लागतील आणि विशेष म्हणजे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास परत येईल. एका दिवसात काही घडणार नाही, पण आता जे होणार आहे ते त्यांच्या आयुष्यात कायमस्वरूपी बदलेल. आणि या बदलाच्या मागे असेल फक्त एकच शक्ती, ते म्हणजे स्वामी समर्थ माऊली. दुसरी राशी आहे कन्या राशी, ज्या राशीनं खूप काही सहन केलं आहे. त्यांना आता सावरायला आपले स्वामी आले आहेत. तर कन्या राशीचे लोक हे फार काळजी घेणारे असतात, इतरांची, स्वतःची आणि सगळ्यांची. पण त्यांना मात्र फार कमी वेळा कोणीतरी विचारत असतो की त्याची मेहनत, त्यांचं समर्पण सगळेजण जणू दुर्लक्षित करत असतात. गेल्या काही काळात या राशीच्या जातकांनी अनेकदा एकटेपणाची भावना अनुभवली. घरात असूनही कुठेतरी हरवल्यासारखं त्यांना वाटत होतं. ते मनात साठवत गेले, पण आता हृदय तुटू लागलं होतं. स्वामींनी हे पाहिलं आणि आता त्यांच्या मनात जो अंधार साचला होता, त्यावर कृपेचं तेज उतरणार आहे. ते ज्यांनी सोडून दिलं होतं ते परत येतील. जे गमावलं होतं त्यांना नव्याने मिळवण्याची संधी आता त्यांना मिळेल. आणि जेव्हा ते आरशात स्वतःकडे पाहतील, तेव्हा स्वतःला एक नवा प्रकाशित चेहरा त्यांना दिसेल, एक आश्वासक, स्वाभिमानी आणि शांत. तर स्वामी समर्थ माऊली आता त्यांच्या पाठीशी उभी आहेत आणि ते म्हणत आहेत की तू थकलास, आता मी तुला सांभाळतो. हे शब्द कन्या राशीच्या लोकांना केवळ दिलासा देणार नाही, तर त्यांच्या जीवनाचा एक नवा अध्यायही सुरू करतील. तर तिसरी राशी आहे धनु राशी, जी धडपडीत हरवलेलं स्वप्न आता त्यांचं साकार होणार आहे. तर धनुराशीच्या लोकांनी कायम धावपळ केली आहे, काही मिळवण्यासाठी, काही गमावण्यासाठी. पण या गतीत ते विसरले की मी कोण आहे. स्वप्न होतं मोठं, मनात होती उमेद, पण वेळ, नशीब आणि इतरांचे निर्णय यामुळे सगळं काही विस्कळीत झालं. ते स्वतःवरच चिडू लागले होते की मी इतका अपयशी का. पण स्वामींनी ही त्यांची चीड ऐकली आणि आता त्यांनी हात पुढे केला आहे. या राशीच्या लोकांच्या वाट्याला आता संधी येणार आहे. जिथं अडकलेलं होतं तिथं दरवाजे उघडणार आहेत. जे आजवर होऊ शकलं नाही ते एका आश्चर्यकारक वळणावर पूर्ण होईल.
स्वतःच जे पीक त्यांनी कधीच विसरून टाकलं होतं ते आता हळूहळू उगम पावणार आहे. स्वामींनी त्यांच्या मेहनतीला आणि त्यांच्या प्रामाणिकपणाला उत्तर दिलं आहे. आता त्यांच्या पावलावर आशीर्वादाची सावली असेल आणि आयुष्य अचानक आहे तेवढं वाईट नाहीये असं त्यांना वाटायला लागेल. चौथी राशी आहे कुंभ राशी. अंतर्मनातील धुसरता दूर होणार आणि स्वच्छ दिशेचा उदय होणार. तर कुंभ राशीचे लोक हे मनाने खूप खोल असतात. त्यांनी जे सोचलं ते कोणालाही त्यांनी सांगितलं नाही. ते सतत विचार करतात की आयुष्याचा खरा अर्थ काय, माझं माझं खरं स्थान कुठे आहे. पण या शोधात ते इतके हरवले होते की स्वतःचं अस्तित्व विसरून गेले. आणि जेव्हा अंतर्मन असं गोंधळलेलं असतो तेव्हा त्याला एकच दिशा हवी असते, मार्ग नाही तर फक्त एक, म्हणजे विश्वास. आता स्वामींनी त्यांना तो विश्वास दिला आहे. कुंभ राशीच्या लोकांचं मन आता स्थिर होईल. त्यांच्या विचारांना दिशा मिळेल आणि आतून त्यांना वाटेल माझी वाट थांबलेली नाही, ती आता सुरू होती आहे. तर स्वामी समर्थ माऊली त्यांच्या मनाच्या खोल अंधारात दिवा घेऊन आलेत आणि आता या राशीच्या लोकांना प्रत्येक वळण समजेल, प्रत्येक पाऊल सुचेल. त्यांना कोणीही आता थांबवू शकणार नाही, कारण त्यांच्या पाठीशी आहे एक दैवी बलय, आपल्या स्वामींचं संरक्षण. अशा या 4 राशींचं नशीब आता वळणावर आहे. काहीतरी वेगळं घडतंय हे त्यांना जाणवेलच. कधी अचानक शांत वाटेल, कधी रात्र जास्त उजळल्यासारखी भासेल, कधी कुठेही न सांगता एक हलकीशी आसवांची ओढ वाटेल आणि त्याच क्षणी त्यांच्या हृदयात एकच भावना जागी होईल, स्वामी खरंच तू आहेस माझ्यासोबत. दुःख संपले आहे याचा अर्थ आता यात काही अडथळे येणार नाहीत असं नाही, पण आता त्यांचं ओझं त्यांना वाटणार नाही. आता स्वप्न पूर्ण होतील, पण त्यासाठी घाम गाळताना एक ऊर्जा सतत वाटत राहील की मी एकटा नाही. या राशीने फार सहन केलं आहे आणि आता त्यांना जे मिळणार आहे ते केवळ भौतिक नसेल, ते असेल शांती, समाधान आणि स्वामींचा न बोललेला आशीर्वाद. स्वामी समर्थ महाराज की जय. तर असेच माहितीपूर्ण लेख जर तुम्हाला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि खूप लोकांपर्यंत हा शेअर करा, जेणेकरून ही माहिती खूप लोकांपर्यंत पोहोचेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.